आपली तब्येत आता सुधारते, थोडा वेळ लागेल, पण आपल्यासारखा माणूस स्वस्थ बसू शकत नाही. आपल्या प्रकृतीकडे उद्धव ठाकरेंचं लक्ष आहे. डिसेंबरपर्यंत पूर्ण बरा होऊन येईल असं संजय राऊत यांनी म्हटलंय. गुलाबराव म्हणतात 1 तारखेला लक्ष्मी दर्शन होणार. आयोगाचं लक्ष्मी दर्शन कुठे सुरू आहे पाहावं. संजय राऊतांचा गुलाबराव पाटलांना टोला. नगरपंचायत निवडणुकीनंतर महायुतीत पुन्हा होणार दिलजमाई. खात्रीलायक सूत्रांची लोकशाही मराठीला माहिती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार आपापसात करणार चर्चा. बहुतांश जिल्ह्यात आमने सामने आल्याने महायुतीतच संघर्ष निर्माण. सांगलीतील ईश्वरपूर नगर परिषदेसाठी मुख्यमंत्र्यांची सभापार. शहराच्या विकासासाठी भाजपाला साथ देण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन. बीड नगर परिषदेची निवडणूक प्रतिष्ठेची. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बीडमध्ये घेणार जाहीर सभा. अजित पवारांच्या बीडमध्ये 2 प्रचार सभा पार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची एकाच दिवशी एकाच शहरात सभा. छत्रपती संभाजीनगरातील पैठणमध्ये दोन्ही नेत्यांची सभा. आधी अलिबागला उमेदवार उभा करा, मग बोला. सुनील तटकरे यांचा आमदार महेंद्र दळवींना आव्हान. तुमच्यावर फौजदारी गुन्हे, आपल्यावर साधी एनसी नाही. सुनील तटकरेंचा आमदार महेंद्र दळवी यांना टोला. नागपुरात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचाच प्रचार सभा. महादुला येथे बावनकुळे यांचा गावभेट दौरा. मौदा, कामठी आणि येरखेडा येथे जाहीर सभा. शहाजी बापू पाटलांच्या ऑफिसवरती रात्री छापे. भरारी पथकाने धाड टाकून झाडाझडती घेतली. झाडाझडती घेतल्याने शिवसेना कार्यकर्ते संतप्त. सांगोलेचे माजी आमदार शहाजी बापू पाटील. शहाजी बापूंची कालची सभा संपल्यावर लगेच छापे. निवडणुकीच्या तोंडावर विरोधी पक्षांना मोठं भगदाड पडणार. पुणे महानगरपालिकेत 21 माजी नगरसेवक भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती. 21 पैकी 11 जणांना भाजपाकडून ग्रीन सिग्नल मिळाल्याची माहिती. मुरलीधर मोहोळ यांच्या खासदार जनसंपर्क सेवा अभियानाला पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. अभियानात नागरिकांच्या समस्यांचं ऑन दी स्पॉट निवारण. रास्ता पेठेत या उपक्रमाचं आयोजन. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत रायगडात महायुतीची शक्यता नाही. राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे स्पष्ट संकेत. संजय राऊत यांची आज पत्रकार परिषद. एका महिन्यानंतर संजय राऊत मैदानात उतरलेत. प्रकृतीच्या कारणास्तव संजय राऊत गर्दीपासून दूर होते. मनसेची आढावा बैठक. प्रारूप मतदार याद्यांवर हरकती आणि सूचना याबाबत कृष्णकुंजवर बैठक. नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी जाहीर सभांचा धडाका. मुख्यमंत्री फडणवीसांचा 5 जिल्ह्यात झंझावाती दौरा. आम्हाला अभिमन्यूप्रमाणे घेरण्याचा प्रयत्न, मात्र आम्ही आधुनिक अभिमन्यू. चक्रव्यूहातून घुसायचं आणि बाहेर पडायचं. माहिती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा टोला. भाजप हा वाटलेला पक्ष. पुढापुढीचं त्यांचं आयुष्य गेले. मंत्री माणिकराव कोकाटे यांचा हल्ला. निवडणूक आयोगाचे डोके ठिकाण्यावर आहे का? निवडणुका पुढे ढकलण्याच्या निर्णयावरून शिवसेना नेते रवींद्र धंगेकर यांचा निवडणूक आयोगावर खोचक टीका. छत्रपती संभाजीनगरमध्ये फुलंब्री नगरपंचायत निवडणूक पुढे ढकलली. पैठण, वैजापूर आणि गंगापूरच्या काही वॉर्डात मतदान स्थगित. चिखलदरा नगर परिषदमध्ये भाजपा विरुद्ध काँग्रेसमध्ये थेट लढत. भाजपाकडून राजेंद्र सोमवंशी आणि काँग्रेसकडून शेख अब्दुल शेख हैदर नगराध्यक्षपदासाठी मैदानात. नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांचा दुसरा टप्पा. काही ठिकाणी 20 डिसेंबरला मतदान. याचिकांमध्ये अडकलेल्या जागांसाठी आयोगाचा निर्णय. राज्यात 22 ठिकाणी संपूर्ण निवडणुका पुढे ढकलल्या. हिंगोली नगर परिषदेतील 2 जागांची निवडणूक पुढे ढकलली. शहरातील प्रभाग क्रमांक 5B आणि 11B या 2 प्रभागातील निवडणूक पुढे. 2 जागांसाठी 20 डिसेंबरला मतदान होणार. नाशिक जिल्ह्यातील 3 नगर परिषदांच्या 7 प्रभागांची निवडणूक पुढे ढकलली. अपील आणि प्रक्रियात्मक कारणांमुळे निवडणूक आयोगाचा निकाल. काही प्रभागातील तांत्रिक आणि कायदेशीर अडचणींमुळे वेगळा निर्णय. नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी प्रचाराच्या जाहिरातींना बंदी. आज रात्री 10 वाजेपर्यंत प्रचाराची सांगता होणार. पालिका कर्मचारी घरोघरी जाऊन मतदार याद्यांची पडताळणी करणार. मतदार यादीतील समस्या सोडवण्यासाठी पडताळणी, सूचना आणि हरकती नोंदवण्यासाठी 3 डिसेंबर अंतिम तारीख.
वकील गुरुरत्न सदावर्तेंनी घेतली सक्षम ताटेंच्या कुटुंबियांची भेट. सक्षम ताटे याची हत्येची माहिती जाणून घेतली. घटनेची संपूर्ण माहिती मुख्यमंत्र्यांना देणार सदावर्तेंचं आश्वासन. पुण्यात सलग चौथ्या दिवशी 40हून अधिक विमान उड्डाणांना विलंब. दाट धुके आणि विमानांच्या देखभाल दुरुस्तीच्या कामाचा विमान सेवेवर परिणाम. 40हून अधिक विमानांना 1.5 ते 2 तास विलंब. कोल्हापूर जिल्ह्यात पर्यटकांचा उत्साह शिगेला. करवीर निवासिनी अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी गर्दी. शालेय सहलीची ही रेलचेल. फोनमध्ये सिम नसल्यास ॲप्स आता वापरता येणार नाहीत. दर 6 तासांनी व्हॉट्सअप वेब थेट लॉगआउट होणार. सायबर फसवणुकीवर आळा घालण्यासाठी निर्णय. मुंबईतील हवामानात पुन्हा मोठे बदल. मुंबई महानगर आणि उपनगरात थंडीचा तडाखा. मुंबईसह अनेक शहरांमध्ये थंडी वाढली. पहाटेच्या सुमारास कोकणातही अधिक गारवा. आजपासून रेल्वेचे नियम बदलणार. तत्काळ तिकिटासाठी लागणार OTP. तत्काळ तिकिटाच्या नियमात भारतीय रेल्वेकडून मोठा बदल. मुंबईतील पहिल्या झोपडपट्टी समूह पुनर्विकास मानखुर्दमध्ये 100 ते 150 एकरावर प्रकल्प. झोपू प्राधिकरणाकडून सर्वेक्षण. मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत. मध्य रेल्वे 20 ते 25 मिनिटे विलंबाने. कर्जत आणि बदलापूर दरम्यान सुरू कामामुळे वाहतुकीवर परिणाम. नोव्हेंबरमध्ये मुंबईतील 12,000हून अधिक घरांची विक्री. ऑक्टोबरच्या तुलनेत घर विक्रीत काहीशी वाढ. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची प्रवासी चाचणी यशस्वी. 25 डिसेंबरपासून उड्डाणांना हिरवा कंदील. आरबीआयकडून मिळू शकतं मोठं गिफ्ट. 2 दिवसांनी MPC बैठक. रेपो रेटमध्ये किती टक्के होणार कपात हे पाहणं महत्त्वाचं. एलिव्हेटेड रोड, जुळे बोगदे आणि 1.2 किमीचा उड्डाणपूल. गोरेगाव मुलुंड लिंक रोडचा पहिला टप्पा 2026 मध्ये वाहतुकीसाठी सुरू. एड्सवरील नवीन औषधांची उपलब्धता कायद्यामुळे संकटात. पेटंट आणि नियामक परवान्यांमुळे 2026 पर्यंत पुरवठा करण्यात अपयश. म्हाडा पुणे मंडळ सोडत 2025 आतापर्यंत 4,186 घरांसाठी 2 लाख अर्ज. अनामत रकमेसह अर्ज करण्याची मुदत शनिवारी संपणार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.